आणि ही तिकडे तू ठीक आहे. सो नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश शेलार. आज पुन्हा आम्ही चाललो आहोत एका ट्रेकला. कशा आहात मंडळी सर्व? कुठे चाललोय आपण एकदा सांगा सगळ्यांनी. नाणेघाट आणि जीवधन. तर असा हा ट्रेक असणार आहे आणि आत्ता रात्रीचे वाजले आहेत 12 समथिंग आणि आमचे ड्रायव्हर लेट झालेत. बघूया आता कसा आमचा प्रवास होतो. आणि महाराजांचा आशीर्वाद तर आहेच आपल्यासोबत. तर एकदा घोषणा होऊन जाऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हर हर महादेव. हर हर महादेव. तर ह्याच जोशाने आपण पूर्ण ट्रेक आपला पूर्ण करायचा आहे. होप्स सगळा व्यवस्थित होईल. अरे करा नाही सकाळचे वाजले 3 आणि आता आम्ही पोचलोय मुरबाडला. एक छोटासा टी ब्रेक घेतलाय. कसा झाला आतापर्यंत प्रवास? खतरनाक खराब झाला. आणि ऊर्जा जागी ठेवण्याची आणि ऊर्जा पूर्ण उत्साही असा संदीप दादा पूर्ण रात्रभर झोपून दिलेला नाहीये. बघूया आता पुढचा प्रवास कसा होतोय. ना होत सातवान काळातलं झालं. जसं की आता आपल्या टोल नाका असतो तसं आता काळातलं टोल नाका होतं. आणि ते काय म्हणजे त्यांचा टोल प्रमाणे ठरला असेल तर मग त्याच्यात ते पाणी जर ते होऊन काय त्या टाईमला होते तर ते त्या ह्याच्यात टाकून पुढे जायचं. प्रवास पूर्ण कंटिन्यू करायचा. मुंबई कल्याण कोकणातून इकडे पुण्या साईडला जायला हा मार्ग होता, घाट मार्ग. नाणेघाट. नाणेघाट. सकाळचे 7:10 झालेत आणि आम्ही सध्या नाणेघाटमध्ये आहोत.
धोका आहे. शक्य सुंदर असा सह्याद्री हे तुम्ही अनुभवलं पाहिजे. मोबाईलवर छोट्याशा स्क्रीनवर एवढा म्हणजे फीलच होत नाही. इकडे येऊन तुम्हाला हे सगळं अनुभवलं पाहिजे आणि वर्थ आहे इकडे येऊन. चला पुढे अजून आपल्याला खूप ट्रेक करायचं आहे. बघू. हे असे सुंदर सुंदर नजारे आपल्याला दिसतात. नाणेघाट बघून झालाय. आता आपला नाश्ता चालू आहे. आपला नाश्ता रेडी होतोय. चांगलं आहे ना, आम्ही पुसतो. हा चांगलं आपले आहे. प्रसिद्ध कुक संदीपजी खवय्ये ब्रेडला चुना लावतात. मक्कन लावतात. नमस्कार मित्रांनो, आणि आता 9-9:30 वाजले असतील आणि आता आम्ही पोचलोय जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि तुम्ही बघू शकता तिकडे 8:30 वाजले, सॉरी. तिकडे वानर सुळका आहे, पण तो पूर्ण धुक्याच्या आतमध्ये गेलाय. नाही, कधीही आपण सह्याद्रीला आलो त्याची वेगवेगळे रूपं आपल्याला बघायला भेटतात आणि त्या रूपांमध्ये प्रत्येक रूपामध्ये त्याचं वेगळं सौंदर्य आहे. सो ते आम्ही आता एक्सपिरियन्स करतोय आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली. आणि माझा मित्र आहे बालपणीचा इथे. तुला कसं वाटतंय? भाई, हा अनुभव खूप चांगला आहे आणि पुढेही असं ट्रेक करायचं आहे. दृश्य बघून असं वाटतं की कॅमेऱ्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन भेट दिला ना, ऑफकोर्स, तर ते अजून जास्त. आणि हे अशा नद्या आहेत इकडे मस्तपैकी. तो तिकडे वानर सुळका, तिकडे रॅपलिंग होते. आत्ता नाही होत, जेव्हा मान्सूनचा पिरियड जातो त्यानंतर. सुंदर आणि अशक्य असं सह्याद्री. आणि आता इथून ट्रेक चालू होतोय जीवधन किल्ल्यासाठी. आणि हे थोडेसे फोटोग्राफी सेशन चालू आहे आमचं. आणि ही तिकडे तुम्हाला माणसं दिसतात की नाही आय डोंट नो. तिकडून जायचं आहे आम्हाला. गड पूर्ण धोक्यामध्ये आहे, पण हे सगळं दृश्य अनुभवण्याची मजा आहे ती काही वेगळीच आहे. रोजच्या डेलीच्या शेड्यूलमधून एक दिवस असा असला पाहिजे. तिथपर्यंत आलेलो आहे. इथून आता पुढे या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आपण जात आहोत जीवधनच्या वाटेला. हा हे रिव्हर्स वॉटरफॉल. वाजलेले आहेत 9 आणि आम्ही चढतोय किल्ला जीवधन दुर्ग. कैसा लग रहा है भाई लोग? मजा आ रहा है क्या? सगळ्यांचे ब्रेड जिरले असणार कन्फर्म. हे आपले सगळे ट्रेकर मित्र चाललेत 1 बाय 1.
काही मजाक मस्ती नाही. मजाक मस्ती आहे पण निसर्गासोबत नाही, हे ध्यानात ठेवलं पाहिजे, नाही तर निसर्ग आपली मजा घेईल. बऱ्याच लोकांनी हात टेकायला सुरुवात केली आहे अशा प्रकारे. आता आपण चाललोय स्टेअर्सवाल्या पार्ट, शेडांवाला पार्ट. तर आता 9च्या सुमार अर्धा तास झाला आपला ट्रेन चालू. बघूया आता इकडून पुढे कसा मजा येते, कसा हा ट्रेन रोमांचक होते आमच्यासाठी. ते नाव सध्या मी तरी एकदम मजेत चालू आहे. पण ग्रुप्स सगळे व्यवस्थित असतील आणि हा सगळा ट्रेन मजा करतात. लेट्स गो. तिकडे ऊन, तिकडे काहीच नाही. हे थांब भावा, थांब, येऊ दे यांना. अशक्य सुंदर असा सह्याद्री धुक्याच्या चादरमध्ये सध्या गायब झाला. सध्या इथे रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे, तुम्हाला दिसत नाही पण मी तो अनुभवतोय. हा अनुभव इकडे येऊन नक्की सगळ्यांनी घेतला पाहिजे. सध्या गड कसं फिरायचं आहे जर प्लॅनिंग चालू आहे. धुकं आहे त्याच्यामुळे वाट सापडत नाही कुठे. आम्ही शोधतोय मॅम. वातावरण एवढं सुंदर आहे ना, जे एक्सपेक्टेड होतं ते आम्हाला भेटलं. गडावर सध्या जास्त धुका असल्यामुळे आम्ही वाट चुकलोय असं वाटतंय, पण सध्या वाट शोधण्याचं काम चालू आहे. आणि आमचा शाहरुख उभा आहे इकडे, गरिबांचा शाहरुख. आता बाजूला सल्लूबाई उभे चालले. आम्हाला ऍक्च्युली माहिती नाही आम्ही कुठे आहोत. गडावर धुक्यामुळे आम्ही एकाच ठिकाणी सारखे पण आता एका साईडने आम्हाला शिटीचा आवाज आलाय, मग त्या दिशेने सगळे आम्ही पळतोय. आणि ही वाट भेटलेली आहे.
वाट भेटलेली आहे. इकडे डोक्याच्या पलीकडे सुळका आहे. नाश्ता बिष्टा झाला आता मस्तपैकी. सगळे गारटलेत आता. पावसाळी बेडकं. मारला बिरला नाही लय अजून जास्त मार मारायची इच्छा तर आहे, इच्छा खूप आहे, पण आमचे संस्कार आडवे येतात. बोलताय काका हे जरा शांत तरी आहेत. आम्ही अजून रिस्पेक्ट नाही बोललो ना मी त्याला बोललोय अजून पण रागाने बघतो. जाऊ द्या आम्ही जाऊन देतो मोठ्या पैसे काढ. इकडे या, बाहेर ये, 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 बाहेर ये. काढ. परत दारू पिणार का? काढत राहा. बोल कधी दारू पिणार बोल. बस